आधीच्या काळामध्ये जेव्हा आपण एवढं अर्बनाइज्ड नव्हतं तेव्हाच्या काळाला महिला ज्या प्रकारे टेन्शन घ्यायच्या दॅट वॉज ॲट अ व्हेरी व्हेरी मिनिस्कल लेवल. व्हाईल आता जेव्हा महिला आघाडी झालेले आहेत त्या महिलांनी आता फ्रंट फूटवरती सगळं करायला सुरुवात केलेली आहे. ऑब्व्हियसली पुरुषांमध्ये जो स्ट्रेस पुरुषांना बेअर करायला लागायचा तोच आता महिलांना सुद्धा बेअर करायला लागतो. हे पहिलं कारण. प्लस महिलांमध्ये आधी खाण्याचे स्टाईल्स अशा असायच्या की पुरुषांना आधी खायला देऊया आणि नंतर त्यांनी जेवायचं. हे आधीच्या ज्या रूढी असायच्या त्याचे कदाचित ते फायदे होते कदाचित. पण आता कसं झालेलं आहे की दोन्ही जर खांद्याला खांदे मिळवून चालत आहेत तर खाण्याच्या स्टाईल्स ॲज वेल एज स्मोकिंग अल्कोहोल या सगळ्यांच्या गोष्टी सुद्धा महिलांमध्ये वाढलेल्या आहेत. सो पुरुषांमध्ये जे रिस्क फॅक्टर्समुळे जो हार्ट अटॅकचा दर वाढायचा तो आता महिलांमध्ये सुद्धा वाढताना दिसतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट की पोस्ट मिनोपॉझल पाळी गेल्यानंतर जे हॉर्मोन्स आपल्या शरीरात जे चुकीच्या पद्धतीने आपण वाढवायला घेतो, व्यायाम न करणं, खाण्याच्या चुकीच्या वेळेच्या गोष्टी करणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे तो रक्ताचा प्रवाह जो हृदयाच्या मांसपेशीला छान पोचायला पाहिजे होता तो रक्ताचा प्रवाह घट्ट होऊन बसला या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. तरी पण हे प्रॉब्लेम्स होताना दिसून येतात.